भारत युद्धाच्या दिशेने मोठं पाऊल उचलण्याची शक्यता आहे। शस्त्रसंधी करार रद्द करण्याबाबत विचार सुरू। भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांना सज्ज राहण्याचे आदेश। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांची मोठी कारवाई। दहशतवादी आसिफचे घर स्फोटाने उडवले तर आदिलच्या घरावर चालवलाय बुलडोजर। भारत पाक नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून गुरुवारी रात्री गोळीबार। भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर, कोणतीही जीवितहानी नाही। महाराष्ट्रात 18,000 पाकिस्तानी नागरिकांचं वास्तव्य। मुंबईत सर्वाधिक 6 ते 7,000, नागपुरात 2400, जळगावात 405 तर पुण्यात 111 पाकिस्तानी नागरिक असल्याची सूत्रांची माहिती। 232 प्रवाशांना एकत्र घेऊन आज आणखी एक विशेष विमान मुंबईत पोहोचणार। आतापर्यंत 500 पर्यटक राज्यात दाखल। भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ अमरावती नांदेडमध्ये बंदची हाक। विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीनं अमरावतीत आंदोलन। कुणाल कामराला हायकोर्टाचा मोठा दिलासा। चार्जशीट दाखल होईपर्यंत कामराला अटक न करण्याचे आदेश, तर मुंबई पोलिसांना चेन्नईत जाऊन कामराच्या चौकशीसाठी परवानगी। पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शद भारतात येणार नाही। बंगळुरूमधून 24 मे पासून सुरू होणाऱ्या एनसी क्लासिक स्पर्धेचं नीरज चोप्राने दिलं निमंत्रण, नाकारलं। आज रात्रीपासून एल्फिस्टन पूल बंद होणार। पुढील 20 महिने पूल बंद राहणार। MMRDA नवा पूल बांधणार। मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळणार। विदर्भातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा, तर मराठवाड्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।